नमस्कार मंडळी. आज आपण रेसिपी सुरू करण्याअगोदर एक छोटासा पण मनाला भावणारा असा अनुभव सांगते. तर काय झालं, मी काल बाजारात गेले होते. सगळं नेहमीसारखंच चाललं होतं. भाजी वगैरे घेणं, भाजी बघणं हेच चाललं होतं. पण एका कोपऱ्याला ना एक मावशी बसल्या होत्या. त्या ना थोड्याशा रडत देखील होत्या. मला ना राहवलंच नाही. आणि मी त्यांच्याकडे गेली. त्यांना पाणी देताच त्यांना विचारलं, की "मावशी काय झालं? तुम्ही असं रस्त्याला बसून रडत का आहात?" तर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मन खूपच भरून आलं. त्या म्हणाल्या, की "मी बाजार करत होते आणि कुणीतरी माझं पाकीट चोरलं. त्या पाकीटमध्ये बाजार करण्यासाठी पैसे होते आणि घराची चावी देखील होती. आता मला समजत नाही, की मी बाजार कशी करू आणि घरी कशी जाऊ?" आणि त्या क्षणी मला असं जाणवलं, की आपण कितीही व्यस्त असलो, कुणाचं तरी दुःख समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ त्या बाजारातल्या मावशीसाठी. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास एक लाईक देखील करा. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरू करूया. सगळ्यात आधी आपण पापलेट आणि बांगडा ह्याला नीट स्वच्छ धुवून घेणार आहोत. मस्त 2 ते 3 पाण्याने धुवणार आहोत. आता या माशाला आपण मसाले लावून घेऊया. तर मसाल्यासाठी एक मोठी प्लेट घेणार आहे. त्या प्लेट मध्ये मी 1 चमच चिंच घालणार आहे. जर तुमच्याकडे कोकम असेल तर 1 ते 2 चमच आपण कोकमचा रस घेणार आहोत. तर लगेच इथं घरचं लाल तिखट घेतलेलं आहे 2 ते 3 चमच किंवा मच्छीच्या क्वांटिटी नुसार तुम्ही तिखट कमी जास्त घेऊ शकता. 1 चमच गरम मसाला घ्यायचा आहे, पाव चमच हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमच तंदुरी मसाला. हा सर्व मसाला आपल्याला छानसा एकजीव करून घ्यायचा आहे. मग हे सर्व मसाले एक एक करून आपण ह्या माशाला नीटसर लावून घेणार आहोत. आणि लावलं की 15 ते 20 मिनिटं छानपैकी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. नीट व्यवस्थित हा मसाला लावून घ्यायचा आहे. पूर्ण आतून ह्या माशांच्या ज्या चिरा आहेत ना, त्या चिऱ्यामध्ये माशांच्या तोंडामध्ये संपूर्ण आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळा मसाला माशांना लागल्याच्या नंतर त्याला आपण 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता आपले 20 मिनिटं झालेले आहेत मॅरिनेट करून. आपण त्याच प्लेट मध्ये 2 ते 3 बारीक वाटी मी रवा घेतलेला आहे. तर या रव्यामध्ये मस्तपैकी आपण दोन्ही बाजूने छानसा रवा माशाला लावून घेणार आहोत. बघा इथे छानपैकी रव्याला पूर्ण मासा लावून झालेला आहे. तर आता आपण इथे मच्छी फ्राय करून घेऊया. पण त्या अगोदर आपण तवा तापवण्यासाठी गॅस वरती ठेवूया. तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ घेऊया. तर इथे मी साधारण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मस्तपैकी चाळून पीठ घेतलेलं आहे. आणि मग रवा मसाला लावलेला मासा घ्यायचा आहे. त्या गव्हाच्या पिठामध्ये छान वरती खालती असं पीठ भुरभुरायचं आहे. जेणेकरून रवा मासा आपला तेलामध्ये जाईल ना, त्यावेळेस त्याचा मसाला आणि तो मसाला रवा आहे ना, तो माशाला तशाच्या तसा राहील. तर आता गव्हाचं पीठ देखील आपलं छानसं लावून झालेलं आहे. तवा देखील आपला छानसा गरम झालेला आहे. यात थोडस तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 ते 2 कढीपत्त्याचं पान घालणार आहे. पान चांगलं तडतडलं की मॅरिनेट केलेला पापलेट आपण टाकणार आहोत. आता गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि मासा हळूहळू करून फ्राय होऊन द्यायचा आहे. एक बाजू छानशी गोल्डन ब्राऊन कलर आल्याच्या नंतर किंवा क्रिस्पी झाला की आपल्याला हलक्या हाताने तो पलटून घ्यायचा आहे. तर बघा किती छानसा वरतून रंग आलाय की नाही, एकदम मस्त आणि क्रिस्पी झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला खालची बाजू पण मस्त क्रिस्पी करून घ्यायची आहे. फक्त इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही, जेणेकरून वरची कोटिंग आपली पटकन ती जळली जाईल. लो ते मीडियम गॅस वरतीच आपल्याला मासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि जास्त माशाला हलवायचं पण नाही, नाही तर तो मासा आहे ना शिजल्यावर लगेच तुटला जाईल. लो ते मीडियम गॅस वरती फ्राय केल्यामुळे मासा ना बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम ज्युसी सॉफ्टली मस्त असा तयार होतो. बघा इथं सर्व मासे आपले छानपैकी सेम पद्धतीने फ्राय करून झालेले आहेत. आता आपण याला सर्व करून घेऊया. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये.